नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा। चला तर मग सुरुवात करूयात सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींपासून। मिठी नदीतील गाळ उपशाच्या संतगतीवर चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। काम अत्यंत मंदगतीने सुरू असल्याने त्यांनी कंत्राटदाराला थेट इशारा दिलाय। मे महिना संपूनही मिठी नदी पात्रातील केवळ 75% गाळ उपसा पूर्ण झाल्याचा आरोप करत आमदार लांडे यांनी क्रांतीनगर परिसरात प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी त्यांनी सुरू असलेले काम काही काळ थांबवून महापालिकेच्या मुख्य अभियंत्यांना घटनास्थळी बोलावले। अभियंता 3 ते 4 तास उशिराने दाखल झाल्याने आमदार अधिकच संतप्त झाले। कामाचा वेग वाढवून तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देताना त्यांनी कंत्राटदाराला उद्यापर्यंत सर्व यंत्रसामग्री नदीपात्रात उतरवण्याची ताकीद दिली, अन्यथा कठोर कारवाईचा इशारा देत कंत्राटदारालाच नदीत फेकू असा संतप्त इशाराही त्यांनी दिल्याचं पाहायला मिळालंय। आमचं या मिठी नदीची जिम्मेदारी ज्यांच्याकडे आहे ते आमचे प्रमुख अभियंता आहेत, उपप्रमुख अभियंता आहेत, पुढे गेले त्यांना वस्तुस्थिती दाखवलेली आहे आणि त्यांनी मान्य केलेलं आहे की बाबा या ठिकाणी काम पूर्ण झालेलं नाही आहे। आमची जिम्मेदारी होती पूर्ण करायची, ती झालेली नाही आहे आणि त्यामुळं ठेकेदाराला त्या सूचना दिलेल्या आहेत। त्यांनी ठेकेदाराला 12 तास सांगितले, मी सरांना 24 तास सांगितलेले आहेत। 24 तासामध्ये या ठिकाणी जी यंत्रणा पाहिजे, जेवढी गरजेची आहे तेवढी यंत्रसामुग्री लावायची जिम्मेदारी त्यांची आहे आणि ते जर लागली नाही तर शिवसेनेचा कायदा आहे, तो शिवसेनेच्या कायद्याप्रमाणे ज्याने महानगरपालिकेच्या माध्यमातून जिम्मेदारी घेतलेली त्या ठेकेदाराला जर पावसाळ्यामध्ये माझ्या लोकांच्या घरात घाणपाणी जाणार असेल, तेच मिठी नदीचं घाणपाणी, तोच गाळ त्या ठेकेदाराच्या तोंडात थोबड्यात कोंबायची जिम्मेदारी माझी आहे। मी शिवसैनिक म्हणून ते काम करणार। तर बातमी ठाकरे गटातून देवयानी डोणगावकर यांनी उमेदवारी मागे घेतलेली आहे। माघारीनंतर कृष्णा डोणगावकर आणि देवयानी डोणगावकर यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे। देवयानी डोणगावकर या ठाकरे गटाच्या संभाजीनगरमधील अधिकृत उमेदवार होत्या, मात्र त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली, त्यामुळे देवयानी डोणगावकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। डोणगावकर यांच्या माघारीनंतर गणेश लोखंडे आता निवडणूक लढणार आहेत। नवी मुंबई महानगरपालिकेत सत्ताधाऱ्यांनी 100 दिवस पूर्ण केल्यानंतर भाजपकडून विकास कामांचा गाजावाजा करण्यात आला आहे। मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या 100 दिवसांच्या कामकाजाचा तीव्र शब्दांत पंचनामा करत सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत। मनसे प्रवक्ते आणि शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी नवी मुंबईतील नाले सफाई, दूषित पाणी पुरवठा, शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था यावर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्यात आले। अनेक भागात दूषित पाणी येत असल्याचा आरोप करत मनसेने सत्ताधाऱ्यांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। मोरबे धरणातील पाणी पिऊन दाखवण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी सोसायट्यांमधील नळातील पाणी पिऊन दाखवावे असा थेट सवाल गजानन काळे यांनी केलाय। नालेसफाईच्या कामावरही मनसेने टीका करत हे केवळ कागदोपत्री आणि टेंडरपुरते मर्यादित असल्याचा आरोप केला। तसंच नालेसफाईची प्रत्यक्ष पोलखोल करण्यात आल्याचेही मनसेकडून सांगण्यात आलंय। नगरसेवक आणि सोबतच उबाटाचे नगरसेवक यांनी महानगरपालिका मुख्यालयाच्या इथे पूर्ण वेळ तिथे आंदोलन केलं। स्वतः मला वाटतं तुम्ही सगळं ते बॅनर लावून हे केलं, सभागृहामध्ये आंदोलन केलंय। आता जर याच्या पलीकडे त्यांना करायचंच आहे तर आम्ही आमचा फक्त विरोध करणं, याच्या पलीकडे काही करू शकत नाही। आता शेवटी हा चेंडू लोकांच्या कोर्टात आहे, जोपर्यंत लोक स्वतः रस्त्यावरती या विषयासाठी येणार नाही। आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आता कोर्टात याचिका दाखल केलेली आहे विरोधी पक्षाने, आम्ही आता आमच्या पद्धतीची याचिका दाखल करतोय किंवा त्यांच्याबरोबर कोलॅप करतोय। मला वाटतं हा न्यायालयीन लढा लढणं, कारण रस्त्यावरचा लढा आम्ही लढलोय, न्यायालयीन लढा लढणं, सातत्याने ही गोष्ट सांगणं, म्हणजे ज्या कोपरखरणेच्या संस्थेला यांनी काहीतरी 35 कोटीचं काम दिलंय 10 वर्षासाठी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचं कंत्राट, आरटी मध्ये त्या संस्थेची जी घणसोलीला शाळा आहे, आरटीचं उल्लंघन करून ती शाळा सुरू, उत्कर्ष महिला मंडळ काहीतरी पिंगळींचं ना, ASP म्हणून, म्हणजे हे प्रकार आहे। आता देसाईंनी मगाशी सांगितलं असं आम्ही तेच सांगतोय, 5 वर्ष नगरसेवक आहे, तुम्ही 10 वर्षाचं कंत्राट कसं काय देताय? या पद्धतीचा प्रकार सुरू आहे। आमचा टोकाचा विरोध 100% असेल।
कोकण विभाग शिक्षक विधान परिषद निवडणुकीत एक मोठी आणि नाट्यमय राजकीय घडामोड समोर आली आहे। महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाळाराम पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक आता बिनविरोध झाली आहे। त्यामुळे महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झालाय। महाविकास आघाडीने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे कोकण शिक्षक मतदारसंघातील ही निवडणूक बिनविरोध पार पडली आहे। कोल्हापूरमधील पंचगंगा नदी परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे। शिंगणापूर बांधाऱ्याजवळ 6 वर्षांच्या चिमुकल्याचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। मानस कांबळे असं मृत मुलाचं नाव असून तो आपल्या वडिलांसोबत नदीवर अंघोळीसाठी गेला होता। मात्र पाण्याचा प्रवाह आणि खोलीचा अंदाज न आल्याने तो अचानक वाहत्या पाण्यात ओढला गेला आणि बुडाला। घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। स्थानिक नागरिकांनी तातडीने शोधकार्य सुरू केले। सुमारे 3 तास चाललेल्या शोध मोहिमेनंतर चिमुकल्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला यश आलंय। पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने धोकादायक आणि बेकायदेशीर गॅस रिफिलिंग व्यवसायावर मोठी कारवाई केली आहे। खेड तालुक्यातील खराबवाडी परिसरात सुरू असलेल्या जय गणेश भारत गॅस या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे। या धडक कारवाईत पोलिसांनी सुमारे 1,03,000 रुपयांचे किमतीचे तब्बल 81 गॅस सिलेंडर जप्त केले आहेत। या प्रकरणी संबंधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पिंपरी चिंचवड पोलीस करत आहेत। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाली आहे। या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी प्रदेश कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला भेट देऊन अभिवादन करत आनंद व्यक्त केला। यावेळी माजी मंत्री नवाब मलिक, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, आमदार सना मलिक शेख, आमदार काशीनाथ दाते, ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला, कार्यालयीन सचिव संजय तटकरे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। सध्या या बातमीपत्रात एवढंच। पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।